उपकार तारी नारी नर पादके दुर्जन हीनयाती चार अक्षरे तया मुक्ती केला जगाशी उपकार तारी नारी नर संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला केला जगाशी उपकार तारी नारी नर ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी अनुभवतावे भाविका केला जगाशी उपकार तारी नारी नर एका जनार्दनी अनुभव समाधी ठाव अलंकापुरी केला जगाशी उपकार तारी नारी नर विठ्ठल तरुणगुरुसिमाला कन्दनं कन्यनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो विश्वरूपा विष्णुवाय बाबाजी श्री गुरुदास तुकारामांची केल्या स्मरण होय सकल विद्यांचे त्यांच्या चरणामध्ये काहीतरी कार्य असेल ना मग महाराज तुमच्या चरणामध्ये कार्य सांगितलं केला जगाची उपकार आणि मग तारी गेली नारी न कोणता उपकार केला त्याचं पूर्ववर्धन त्या ठिकाणी काय केलं उत्तराला त्याचं उत्तर दिलं हो नारी आणि नर यांचा उद्धार केला महाराज अजून काही केलं का नाथ महाराज वर्णन करतात माऊलींबद्दल माऊलींचं कार्य बघा पातकी दुर्जन हीन याती चार प्रकारचे लोक सांगितले वाईट पातकी दुर्जन हीन आणि याती हो चार किती अक्षर झाले चार अक्षर झाले हो ज्ञानदेव 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 म्हणता हा देव देतो ज्ञानदेव देतो हा ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाचं नुसतं नावाचा जरी जप केला ना आपण तर तुम्हाला आम्हाला मोक्ष या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो चार अक्षरे दया मुक्ती बरं अजून काही म्हटले संस्कृताची भाषा मराठी विशेष अर्थ केला
ज्ञानोबरायांनी काय केलं महाराजांच्या माहिती तुम्हाला? संस्कृत मध्ये होती ती गीता. तुम्हाला आम्हाला सामान्य जगाला आता साधं मराठीत समजत नाही हो. मराठी समजायला तयार झाले. मी असे कितीतरी शब्द सांगेल तुम्हाला की तुम्हाला त्यात मराठीत आपल्याला काही शब्द सांगता येणार. आता तुम्हाला जर विचारलं क्लासला मराठीत काय म्हणतात सांगा. आणि आता सगळ्यात पहिले आलं का बोललं मराठीत काय म्हणतात? काय समजणार आहे आम्हाला म्हणून महाराज माऊलीने काय केले संस्कृताची भाषा मराठी निशेषार्थ केला आणि ईश्वर केलो. ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरी केली महाराज. आणि रिकामी केली का? उगतच केली का? तिथं काही फायदा तरी झाला पाहिजे ना. म्हणजे फायदा आहे ना. कसं काय फायदा? अनुभव दावी भाविका जे अंतःकरणपूर्वक या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वाचन करतात ना त्यांच्याकरता महाराज इथं सांगितलं की अनुभव निश्चित येतो. आम्ही बोलताना सांगितलं अनुभव आधी नाही आळंदीमध्ये एका आजीला तुम्ही पुढे कीर्तनात बोलले अनुभव दावी भाविकाला अनुभव दाखवतात बरोबर. आणि मग सत्य शेवटीनाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय साधे नाही म्हणले. ठिकाणी सांगत असताना पुढे बोलतात एका जनार्दनी अनुभव आणि मग समाधी ठाव अलंकापुरी. माहिती ज्ञानोबराय म्हणजे कुठे येतो? ज्ञानोबरायांचा पुष्प सांगितला त्या अलंकापूर नगरीमध्ये समाधीस्थ आजही ज्ञानोबराय या ठिकाणी आहेत. आणि काय केलं? केला जगाशी उपकार तारी एली नारी नर विठ्ठला. अभंगाचा भाव शब्दशः सांगितलाय. पुढचं काही